मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय। मंडळी, आज आहे नारळी पौर्णिमा आणि आजच्या दिवसातला आता दुसरा व्हिडिओ शूट करतोय। तर पहिला व्हिडिओ झाला ना, तो मी गेलो होतो हरणाईमधील 5 पंढरीमध्ये। तिथे होळी बांधवांचा नारळी पौर्णिमेचा सण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला। खरं तर मंडळी, खूप पाऊस होता तरी देखील शूट केला आहे। आणि आत्ता आलो मी हरणाईमध्ये। हरणाईमध्ये देखील खूप मोठ्या उत्साहात हा होळी बांधवांचा नारळी पौर्णिमेचा हा सण खूप साजरा होतोय। आणि इकडे बघताय खूप अशी मंडळी आहेत, इकडे होड्या लागलेल्या आहेत आणि आता आपण चाललो आहे। तर मंडळी, व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल वगैरे नवीन चॅनलला सबस्क्राईब करा। चला मंडळी, आता डीजे देखील आहे आणि बँजो देखील आहे। चला मंडळी, आता सर्व आपण हा उत्साह सोहळा पाहूया। चला मंडळी, इकडे बघताय होळीचे डेकोरेशन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नारळ सजवून ठेवलेला आहे। नारळाचं डेकोरेशन केलेलं आहे। इकडे बेंजो वाजतोय आणि इकडे बघताय होड्या लागलेल्या आहेत। तिथला देखील माहोल बघण्यासारखा आहे। चला जाऊया आपण तिकडे।
मंडळी इकडे बघताय या हरणाई बंदरावरती खूप अशा होड्या आहेत आणि या ठिकाणी लिलाव होतो. इकडे बघताय छोटे होडके आहेत ते आणि बघताय होड्या खूप छान प्रकारे सजावट केलेली म्हणजे झेंड्यावर लावलेले आहेत. आज नारळी पौर्णिमा, त्यांचा आनंदाचा उत्साहाचा सण. कोळी बांधवांतर्फे आलेल्या सर्व मंडळींचे हार्दिक स्वागत. साजरा करून संपूर्ण कोळी समाज आपले कोळी बांधव ज्यांच्यामुळे आपण दर्यावर इथे येत असतो आणि ज्यांना सागर पुत्र हे देवाने दिलेलं नाव आहे त्याच्या एकदम अशा एकदम संगम हा दुग्ध शर्करा योग आहे. आज राज्यमंत्री पहिल्यांदा आपले इथे आले आई दुग्ध शर्करा योग आहे. माननीय भारताचे व्यापारी संघटना अध्यक्ष तसेच श्री पांडुरंग रकी त्या कोळी समाजाचे अध्यक्ष तसेच आपले मुलसिक पावसे बंदर कमिटी अध्यक्ष आणि सर्व सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी हे सर्व इथे आल्यामुळे हा कार्यक्रम यथोचित उपस्थित झाला. तसेच शासकीय अधिकारी आपले दापोलीचे पोलीस साहेब त्याच्यानंतर आपल्या पाच मंडळी गावातले सर्व इथे आल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झालाय. तरी अशा सर्वांची इच्छा आकांक्षा दर्यावरती सागराने पूर्ण कराव्या अशी मी परत एकदा मागणं मागतो आणि आपण सर्वांनी आनंदाने हा गोळ्यागोळीचा असंच दरवर्षी दोन्ही संघटनेने उत्सव करावा अशी देवाकडे प्रार्थना करतो. जय देव जय देव जय मंगल मूर्ती
मंडळी इकडे आता जो मानाचा नारळ असतो त्याच्यात आरती वगैरे झाली आहे. आता थोड्या वेळात आता तो नारळ दर्यासागराला अर्पण करते. इकडे बघताय नारळ घेऊन येतात ते. मंडळी तिकडे बघताय होड्या अशा खूप अशा होड्या आहेत तिकडे हरणाई बंदरावरती. आणि आता संध्याकाळी जवळ 6 वाजून गेलेले आहेत आणि दर्यासागराला आता नारळ अर्पण करून झालेला आहे. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेलच. आणि मंडळी तिकडे आता सत्कार सोहळा चालू आहे. तर मंडळी व्हिडिओ देखील इथेच थांबवत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ कशावरती आवडला बघा आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.